राजस्थानमध्ये काय कल राहिलेला आहे, काय आकडेवारी आहे, आपण त्यावरती नजर टाकतोय। राजस्थानमध्ये काँग्रेस 63, भाजप 114 आणि इतर पक्षांना 22 जागी यश मिळालेलं आहे। राजस्थानमध्ये भाजपने मला वाटतं निर्विवाद मुसंडी मारलेली आहे। 114 जागांवरती भाजप आपल्याला या ठिकाणी आघाडीवरती या क्षणाला पाहायला मिळते। तर त्या ठिकाणी काँग्रेस 63 जागांवरती पुढे आहे आणि इतर हा जो महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे राजस्थानमध्ये। आता मध्य प्रदेशमधली आपण आकडेवारी बघूयात। त्या ठिकाणी आधीच भाजपची सत्ता होती, त्या ठिकाणी आता काँग्रेस 72 जागांवरती आघाडीवरती आहे, तर भाजप 155 जागांवरती आघाडीवरती आहे आणि इतरांकडे 3 जागा आपल्याला पाहायला मिळतात। सध्याचा हा एकूणच कल आपण बघतो। शिवराज सिंग चौहान यांनी इथे सत्ता पुन्हा एकदा राखलेली आहे। आणि यानंतर तेलंगणामधले कल आपण बघतोय। तेलंगणामध्ये BRS 36 जागांवरती सध्या आपल्याला आघाडीवरती पाहायला मिळतंय। भाजप या ठिकाणी 8 जागांवरती आघाडीवरती आहे, तर काँग्रेस या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। काँग्रेसनं बहुमत मिळवलेलं आहे। 71 जागांवरती या क्षणाला काँग्रेस आपल्याला आघाडीवरती पाहायला मिळते। आणि त्याच तेलंगणामध्ये काँग्रेस आपल्या विजयी आमदारांना एका रिसॉर्टवरती हलवणार आहे। कर्नाटकमधल्या रिसॉर्टवरती काँग्रेसच्या विजयी आमदारांना ठेवलं जाणार आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी आहेत। वंजारीजी, तेलंगणामध्ये 71 पर्यंत आपण काँग्रेसची आकडेवारी गेलेली आहे, म्हणजे ही आघाडी ही निर्विवाद वर्चस्व सांगणारी आहे, तरी सुद्धा आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवण्याची वेळ येते। हां, पण त्याआधी आपण वंजारी यांच्याकडे जाण्याआधी छत्तीसगडमधली आकडेवारी बघूया। छत्तीसगडमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती तिथं आता काटेकी टक्कर पाहायला मिळते। काँग्रेस 44 जागांवरती आघाडीवरती आहे, त्या ठिकाणी भाजप 45 जागांवरती आघाडीवरती आहे, तर इतरांकडे 1 जागा आहे। आपण आता अभिजित वंजारींकडे घेऊन वंजारींकडे जाऊया। वंजारीजी, रिसॉर्ट नीती का अवलंबावी लागते तेलंगणामध्ये? त्याचं कारण असं की 2014 नंतर या देशातल्या राजकारणाने टर्निंग पॉईंट घेतला। एका वेगळ्या पद्धतीचं राजकारण या देशामध्ये सुरू झालं की फक्त आपल्याच पक्षाची सत्ता असावी, आपलीच निर्विवाद सत्ता असावी असा आग्रह काही मंडळींचा असल्यामुळे मागच्या काही 4-5 वर्षांमध्ये जे अनुभव आलेले आहेत, मग ते मणिपूरचे अनुभव असेल, ते त्या ठिकाणी गोव्याचे अनुभव असतील, ते मध्य प्रदेशचे अनुभव असतील, ते कर्नाटकाचे अनुभव असतील, या सगळ्या अनुभवांवरनं या ठिकाणी ज्या पद्धतीचे निकाल लागलेले आहेत आणि आता हे स्पष्ट आहे की तेलंगणामध्ये काँग्रेसचं बहुमत सिद्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे त्या आमदारांना त्यांच्या सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या ठिकाणी आपल्या सुरक्षित जागेवर हलवणं याच्यात काही गैर नाही आणि म्हणून हे काय। परंतु तेलंगणामध्ये एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनी त्या ठिकाणी तेलंगणाची निर्मिती केली, याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहेच। परंतु या निवडणुकीच्या सुरुवातीला त्यांनी जेव्हा तिथल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली तर आज जो काही काँग्रेसचा मॅनिफेस्टो होता, जाहीरनामा होता, त्याच्यातल्या प्रमुख बाबीचा अंतर्भाव करण्यासाठी सोनियाजींचा आग्रह होता। मग ते त्या महिलांसाठी त्या ठिकाणी वंजारीजी 71चा आकडा आहे, 71 जागी काँग्रेस आघाडीवरती आहे, एवढं स्पष्ट चित्र दिसतंय तेलंगणामध्ये, आणि तरी सुद्धा रिसॉर्टमध्ये हलवण्याची वेळ येते। भाजप अजूनही तुमचे आमदार फोडेल असं वाटतंय किंवा काँग्रेसचे आमदार फुटतील असं वाटतंय एवढी क्लिअर सत्ता असताना सुद्धा? नाही, पण मी तुम्हाला सांगितलं ना की याच्या पूर्वीचे जे अनुभव होते मणिपूरमधला, गोवामधले, मध्य प्रदेश आणि कर्नाटका, या ठिकाणी काय झालं की ज्या ठिकाणी भाजप ही त्या ठिकाणी नंबर 1 वर नव्हती, काँग्रेस त्या ठिकाणी नंबर 1 पोझिशनवर होती, सिंगल लार्जेस्ट पार्टी होती, असं असताना सुद्धा तिथल्या आमदारांना फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या हातून आम्हाला सत्ता गमवावी लागली आणि म्हणून तसा प्रयोग पुन्हा होऊ नये याची काळजी घेणं हे स्वाभाविक आहे, याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। वंजारीजी, पण यावेळेला परिस्थिती बघा की BRSचे जवळपास आता 36 जागांवरती BRS आघाडीवरती पाहायला मिळते आणि दुप्पट तुमचे आमदार आहेत त्या ठिकाणी, तरी सुद्धा ही भीती। हो, तर पण आपल्या पक्षाच्या आमदारांना त्या ठिकाणी सुरक्षित ठेवणं हे काही गैर नाही ना। शेवटी पार्टीची आपली स्ट्रॅटेजी आहे। या ठिकाणी ज्या सगळ्या आमदारांना सोबत घेऊन सेंट्रल लिडरशिप त्यांना भेटणार असणार आणि त्यानंतर मग त्या राज्यामध्ये कशा पद्धतीचं कामकाज आता चालवू, तिथे मंत्रिमंडळाचं त्या ठिकाणी कसं गठन करायचं, मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण आहे, या सगळ्या गोष्टींवर विचार करण्यासाठी त्या ठिकाणी केंद्रातले जे काही आमचे नेते आहेत त्यांना सुद्धा भेटण्यासाठी एका वेगळ्या ठिकाणी या आमदारांना दिलं तर गैर काय असं मला काही वाटत नाही। त्यात खूप काही भाव करण्यासारखं नाही आहे। आणि कर्नाटकमध्ये आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत
मल्लिकार्जुन खरगे साहेब हे स्वतः कर्नाटकचे असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना भेटायलाही ते सगळे आमदार जाऊ शकतात. त्याच्यामुळे गैर आहे असं काहीच नाही. ठीक आहे, सत्तेसाठीचा सावध पवित्रा. ठीक आहे, शिवराय कुलकर्णी आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते. शिवराय कुलकर्णीजी, 3 राज्यांमध्ये म्हणजे 2 राज्यांमध्ये तर आकडे स्पष्ट सांगतायत. छत्तीसगडमध्ये खांद्याला खांदा लावून चाललेला तुम्ही काँग्रेस सोबत आणि तेलंगणामध्ये मात्र फारच एक आकडी संख्या आपल्याला दिसते तेलंगणामध्ये. सगळ्यात पहिलं तर 2 राज्यांसाठी अभिनंदन तुमचं. हो, धन्यवाद आणि सगळ्यांचे मनपूर्वक आभार. असं आहे की जे काही स्टुडिओमध्ये बसून आणि 5 स्टार हॉटेलमध्ये बसून जे राजकीय विश्लेषक जमिनीवरची जे वास्तव आहे ते बाजूला ठेवून जे समीकरणं मांडतात आणि जे विश्लेषण मांडतात त्या विश्लेषणाचा हा पराभव आहे. या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला कौल दिला आहे. राहिला विषय तेलंगणाचा, तर तेलंगणामध्ये आमची स्थिती फार मजबूत नव्हती. तिथे आमचा व्होट शेअर वाढला पाहिजे, तिथे आमच्या जागा वाढल्या पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि त्याला काही अंशी यश नक्कीच येईल. शिवराय कुलकर्णीजी, तेलंगणाबद्दल बोलताना जी नीती तुम्ही राजस्थानात वापरताय, मध्य प्रदेशात आहे, साधारण तशी स्ट्रॅटेजी तुमची तेलंगणामध्ये दिसते. काय चुकतं? दक्षिणेकडच्या नागरिकांना भाजप का अपील करू शकत नाहीये? कुठे हे अपील चुकतंय? कुठे कमी पडतंय? नाही, आम्ही क्रमाक्रमाने पुढे जातो आहे. तुम्ही बघितलं असेल की दक्षिणेतल्या काही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने मजबूत आपले पाय रोवलेले आहेत आणि तुम्ही व्होट जे काही मतं मिळतात त्या मतांचं पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं तर तिथे सुद्धा लक्षणीय वाढ ही प्रत्येक निवडणुकीमध्ये होते. काही काळ लागतो. आणि मला तुम्ही सांगा, बंगालमध्ये काय स्थिती होती भारतीय जनता पार्टीची, पण भारतीय जनता पार्टीने तिथे जोरदार मुसंडी मारली आणि भारतीय जनता पार्टी तिथे नंबर 2चा पक्ष म्हणून समोर आला. कर्नाटक आम्ही काबीज केलेलं होतं, गेलो आम्ही, हारलो तिथे, हा भाग वेगळा, पण कर्नाटकमध्ये आमचे पाय आम्ही रोवलेले आहेत. तर दक्षिणेमध्येही पाय रोवणं सुरू आहे. तेलंगणातही यश येईल. यावेळी नाही आलं, पण आम्ही त्याचं पुन्हा एकदा तयारी करून आम्ही तेलंगणा, आमचा कार्यकर्ता, जमिनीवरचा कार्यकर्ता हा अतिशय ताकदीने भिडतो, बूथ रचनेपासून सगळी सुरुवात करतो आणि मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघाल की या निवडणुकीचा फायदा आम्हाला लोकसभेमध्ये आपल्याला झालेला दिसेल. लोकसभेमध्ये आम्हाला तिथे चांगलं यश मिळेल. त्या दृष्टीने आमचे पावलं टाकणं सुरू आहे. वंजारीजी, छत्तीसगडचा जर विचार करायचा झाला तर तिथे क्लिअर मॅन्डेट येईल असा विश्वास काँग्रेस व्यक्त करत होतं मतदानाच्या वेळेला, निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला. मात्र आता अशी परिस्थिती आहे की मुख्यमंत्र्यांची सीट सुद्धा धोक्यात आहे त्या ठिकाणी आणि खांद्याला खांदा लावून भाजप तुमच्या बरोबर चाललेला आहे की सत्ता कधीही भाजपच्या बाजूला झुकू शकते. का एवढी वेळ आली आहे छत्तीसगडमध्ये? छत्तीसगडमध्ये आम्हाला पण असं अपेक्षित नव्हतं. खरं म्हणजे छत्तीसगड या सगळ्या 5ही राज्याच्या निवडणुकीमध्ये अत्यंत सेफ असा स्टेट काँग्रेस करता कुठला जर रस्ता आहे तर तो छत्तीसगडच होता, हे आम्ही सुद्धा मान्य करतो. परंतु ज्या पद्धतीनं या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये, या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि केंद्र शासनाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या एजन्सीजचा वापर केला, त्या ठिकाणी अनेकांवर ईडीची त्या ठिकाणी छापे पाडले, इन्कम टॅक्सचे छापे पाडले, त्या ठिकाणी प्रचाराची यंत्रणा कमकुवत कशी करता येईल काँग्रेसची याचा प्रयत्न भाजपच्या नेतृत्वाने केला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब झाल्याचं आता ते त्या ठिकाणी निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात येत आहे. खरं म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जवळ फेसच नव्हता. भूपेश बघेल अतिशय सर्वसामान्य लोकांसाठी, आदिवासी लोकांसाठी आणि ट्रायबल एरियासाठी व्यवस्थित काम करताना ज्या काही स्कीम्स त्यांनी त्या सर्वसामान्यांसाठी योजलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे चेहऱ्याचा मुद्दा घेतला आपण तर त्यांनी राजस्थानातही कुठचाही फेस त्यांनी प्रमोट केलेला नव्हता, मध्य प्रदेशात त्यांनी कुठचाही फेस प्रमोट केलेला नव्हता. सगळ्याच निवडणुका तर ते मोदींच्या चेहऱ्यावर लढले. त्याच्यामुळे आज आम्ही डिस्टर्ब झालो आहोत.